नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा खूप मनापासून नमस्कार. उपवासाला आपण सहसा तेच पदार्थ करतो आणि मग त्या पदार्थांचा आपल्याला कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन करायची इच्छा होते. आज मी तुम्हाला उपवासाचा वेगळा पदार्थ दाखवणार आहे, जो सहसा कोणी करत नाही. चला मग करूया बटाट्याची उसळ, किंवा याला बटाट्याचा किस पण म्हणतात. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. बटाट्याची उसळ करण्यासाठी मी असे मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतलेले आहेत. 5 बटाट्याची उसळ ही 2 माणसांसाठी पुरेशी असते. बटाटे मी अगदी स्वच्छ धुवून घेतले आणि आता ते मी छिलून घेणार आहे. बटाटे छिलून झाल्यावर आता ते किसून घ्यायचे आहे. किसण्यासाठी असे मोठ्या छिद्राची किसणी वापरायची. बटाटे किसत असताना हात उचलून मागे न्यायचा, म्हणजे बटाटे अगदी व्यवस्थित किसले जातात आणि सगळा किस अगदी एकसारखा निघतो. हे असं इतपत जाडसर आपल्याला किसून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याची उसळ ही मोकळी होते. आता हा किस आपल्याला पाण्यात घालायचा आहे. थंड पाणी वापरायचं. बटाट्याचं शक्य तितकं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर स्टार्च आपण तसंच ठेवलं तर बटाट्याची उसळ ही खूप चिकट होते. त्यामुळे ही प्रोसेस फार आवश्यक आहे. असं त्याला चोळून घ्यायचं आणि मग पिळून घ्यायचं. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. स्वच्छ पाण्यामध्ये हा किस घालून घ्यायचा. याला थोडं चोळून घ्यायचं आणि मग पिळून घ्यायचं. पिळून झाल्यावर एका कॉटनच्या कपड्यावर याला पसरवायचं, म्हणजे याचं जास्तीचं पाणी निघून जातं. हा केस आता 5 ते 7 मिनटं पंख्याखाली सुकवून घ्यायचा. असं थोडंसं कोरडं करून घेतलं म्हणजे उसळ छान मोकळी सळसळीत होते. हा असा इतपत आपल्याला सुकवून घ्यायचा आहे. खूप जास्त पण नाही सुकवायचं. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये 2 पळीभर एवढं तेल घेतलेलं आहे. या उसळीला तेल थोडं जास्तच लागतं. आता 1 टीस्पून एवढं जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं व्यवस्थित फुललं की मग मिरची घालायची. मी इथे 3 मिरच्या घातलेल्या आहे. मिरचीचे मी मोठेच तुकडे घातलेले आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरचीची पेस्टही घालू शकता. आता ही मिरची तेलावर छान परतून घ्यायची. अगदी सुगंध येईपर्यंत परतून घ्यायची. मिरची व्यवस्थित परतून झाल्यावर थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे. तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी लाल तिखटही घालू शकता. आता हे थोडंसं परतून घ्यायचं. हे सगळं मंद आचेवर करायचं. चिली फ्लेक्सचाही छान सुगंध येत आहे. आता यावर बटाट्याचा किस घालायचा आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं. या उसळीला आपण अजिबात झाकणार नाही आहोत. ही अशी खुली शिजवायची आहे. शिजवत असताना तिला सतत अशी परतवत राहायची. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. बटाटा शिजायला तसा फार वेळ लागत नाही, अगदी लवकर शिजतो. त्यामुळे याला झाकायची गरज अजिबात पडत नाही. 4 ते 5 मिनिटं परतून झाल्यावर आता यात 1 टीस्पून एवढी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे. जिरेपूड घातल्यावर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. आता चेक करून बघूया बटाटा शिजलाय का ते. आता ही बऱ्यापैकी शिजलेली आहे. बटाटा व्यवस्थित शिजल्यावर यात आता अर्धी वाटी एवढी भाजलेल्या दाण्याची भरड घालायची. दाण्याची भरड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. दाण्याची भरड छान मिक्स करून झालेली आहे. आता यात आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 टीस्पून एवढा लिंबू रस घालायचा. लिंबू रसही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. मी यात साखर घालत नाही आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडीशी साखर घालू शकता. उसळ आता पूर्णपणे शिजलेली आहे. शेवटी यात थोडेसे बेदाणे घालायचे.
तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडा काजूही ॲड करू शकता. थोडे काजू बेदाणे घातले की उसळीची चव आणखीनच वाढते. तेव्हा येत्या उपवासाला साबुदाणा किंवा भगरीचे पदार्थ खाण्यापेक्षा अशी बटाट्याची उसळ तुम्ही ट्राय करून बघा. आमच्याकडे तर ही उसळ खूप आवडीने खाल्ली जाते. तुम्हालासुद्धा ही नक्की आवडेल. तेव्हा करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.